जावळीच्या खुरात बलाटे देहाचा हत्ती सोडलेला सापडणं मुश्किल होतं. अजूनही देखील सूर्याची किरणं ही जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत. प्रतापगडच्या पायथ्या बसून ते उत्तरेच्या साईडला कोकण दिवाय या कोकण दिव्याच्या कड्यापर्यंत हे संपूर्ण जावळीचं खुरं म्हणलं जातं. या जावळीच्या खुऱ्यावरती एक म्हण होती. ती म्हण अशी होती की आसोलीच्या केसामध्ये सोडलेले एक डोक्यातली ऊस सापडू शकते, परंतु जावळीच्या खुरात बलाटे देहाचा हत्ती सोडलेला सापडणं मुश्किल होतं. अजूनही देखील सूर्याची किरणं ही जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत, एवढं घनदाट जंगल आहे. या जंगलांमध्ये चंद्रराव मोरे राहत होते. महाराजांनी चंद्रराव मोरेने एक प्रेमाचा खलिदा पाठवला. म्हणजे आत्ताच्या भाषेत एक पत्र पाठवलं. अब चंद्रराव मोरे, आपण दोघे मराठे आहोत, मराठे म्हणून एक हिंदवी स्वराज्य उभं करू. परंतु चंद्रराव मोरे फार उन्मट आणि गर्विष्ठ स्वभावाचे होते. कारण की त्या काळचा बादशाह म्हणजे आदिलशहाचा पाठिंबा हा चंद्रराव मोरे नव्हता. म्हणून चंद्रराव मोरेंना वाटलं माझी बाराबरी कोणी करू शकत नाही. म्हणून चंद्रराव मोरेंनी महाराजांना उलट खलिदा पाठवला. त्या खलिदामध्ये उल्लेख काय केला, अ तुम्ही कसले राजे, तुम्ही केव्हा झालात राजे, या जावळी प्रांताचा तर खरे राजे आम्हीच आहोत. या जावळीचा जाणं पावली, उद्या यायचं असेल तर आजच या. तुमच्यासाठी दारू गोळा सज्ज आपण युद्ध करण्यास